निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत येऊ। आज 3 एप्रिल, आजच्या दिवशी सन 1680 मध्ये ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीचा अंधकार नष्ट केला, ते छत्रपती शिवाजी महाराज शरीराने आपल्यातून निघून गेले। पण महाराज म्हणजे केवळ एक शरीर नव्हतं, तर तो एक विचार होता, जो आजही या मातीच्या कणाकणात जिवंत आहे। शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य संपेल असा औरंगजेबाला वाटलं होतं, पण तिथेच त्याची गल्लत झाली। महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या रक्तात आणि मनात स्वदेश, स्वराज्य आणि स्वाभिमान पेरला होता। म्हणूनच त्यांच्या पश्चातही हे स्वराज्य रडत बसलं नाही, तर ते लढत राहिलं आणि अखेर जिंकलं सुद्धा। आज 340 पेक्षा जास्त वर्ष उलटली आहेत, तरीही जेव्हा जेव्हा या देशावर अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचाराचे सुलतानी संकट येते, तेव्हा प्रत्येक भारतीयाला लढण्याची प्रेरणा ही शिवविचारातूनच मिळते। महाराज म्हणजे केवळ तलवारीची धार नव्हती, तर ते एक दूरदर्शी नेतृत्व, अतुलनीय कर्तृत्व, एक कुशल प्रशासक आणि रयतेचा कैवारी असणारा बाप माणूस होते। आजच्या दिवशी आपण केवळ महाराजांना अभिवादन करून थांबायचं नाही, तर त्यांनी दिलेला स्त्री सन्मानाचा वसा, निसर्ग संवर्धनाचा वारसा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आपल्या आयुष्यात उतरवायची आहे। अशा या युगपुरुषाला, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्मृतिदिनी माझे कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवराय।